झी मराठीवरील शिवा या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवा आणि असू असे या मालिकेचे नायक आणि नायिका आहेत. पण असूचे लग्न जुळवण्याच्या भानगडीत तो दिव्याच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. शिवा म्हणजेच शिवानीची बहीण दिव्याला श्रीमंत मुलासोबत लग्न करायचं आहे. तिला तिच्या सुंदर दिसण्याचा गर्व आहे म्हणून श्रीमंत मुलासोबत लग्न करायचं असा तिचा विचार आहे. दिव्याला असूचे स्थळ चालून आले आहे, मात्र ती त्याचा फोटो न बघताच त्याला नकार देते. दरम्यान आता मालिकेत असूचे वडील दिव्याच्या घरी तिची पत्रिका मागायला जातात, तेव्हा दिव्या थेट शिवाचीच पत्रिका देते. दरम्यान दिव्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. मालिकेत दिव्याची भूमिका नकारात्मक आहे. सृष्टी बाहेकर हिने ही भूमिका साकारली आहे. सृष्टी ही रिअल लाईफमध्ये डॉक्टर आहे. तिने डेंटिस्टची पदवी मिळवली असून काही दिवस त्यांनी या क्षेत्रात प्रॅक्टिससुद्धा केली होती. मराठी सृष्टीत डेंटिस्ट असणाऱ्या आणखी काही अभिनेत्री आहेत. डॉक्टरकीचा पेशा सोडून त्या आता पूर्णवेळ अभिनेत्री बनल्या आहेत. यामध्ये मयुरी देशमुख, रुपल नंद या देखील डेंटिस्ट असून मराठी सृष्टीत त्यांनी प्रमुख भूमिका गाजवल्या आहेत. अशातच सृष्टीने देखील अभिनयाची आवड जोपासलेली पाहायला मिळाली. लहानपणापासूनच सृष्टीला टीव्ही पाहण्याची भयंकर आवड होती. तेव्हापासूनच तिने ठरवलं होते की मोठेपणी आपण टीव्हीवर यायचं. पण शालेय शिक्षणात हुशार असल्याने सृष्टीने कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला. डान्सचे क्लास, नाटक अशा माध्यमातून ती कलेची आवड जोपासत गेली. शेवटच्या वर्षात शिकत असताना सृष्टीला इंडिया के मस्त कलाकार या सोनी टीव्हीच्या रिॲलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली आणि या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं. बैसना एकना या गाण्यात सृष्टीला प्रमुख भूमिका मिळाली. कलर्स मराठीच्या जय जय स्वामी समर्थ आणि कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेनंतर सृष्टी आता शिवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेमुळे तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळताना दिसतोय. दिव्याची भूमिका ही नकारात्मक असल्याने सृष्टीला नक्कीच प्रेक्षकांच्या रोसाला सामोरं जावं लागणार. दरम्यान या दमदार भूमिकेसाठी सृष्टी बाहेकर हिला खूप खूप शुभेच्छा. तर झी मराठीवरील शिवा या मालिकेतील दिव्याचा म्हणजे सृष्टी बाहेकरचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.